सरांचंही वाढत्या वजनामुळे हात कुठेतरी पाय कुठेतरी दुखायचे आणि त्यामुळे आम्हालाही दाबायला लागायचे आणि तो आमच्या मागचा त्रास गेलेला आहे. पाहू शकता सर्वजण इथे सरांचा बिफोर आणि आफ्टरचा फोटो शेअर झालेला आहे. तर बिफोरच्या फोटो विषयी काय सांगू इच्छिता तुम्ही? काय हा लाईफ बिफोरचा जो फोटो आहे मॅडम, आमच्या कंपनी आम्ही काम करत असताना आमच्या सरांनी फोटो काढले कदम सरांनी. म्हणजे पहिलं जे होतं माझे वजन खूप वाढलेलं होतं आणि आता नंतर केलं आम्ही समुद्राच्या किनारी गेलो होतो आम्ही दोघे जण. त्यावेळी काढलेला फोटो आहे. म्हणजे बराच चेंज झालेला आहे मॅडम. येस सर, येस. बिफोरच्या फोटो मधली लाईफस्टाईल कशी होती सर आणि कोणकोणत्या डिसऑर्डर होत्या तुमच्या बिफोरच्या फोटो मध्ये? येस सर. हा, हो. एक मिनिट मॅडम. येस 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 सर. पाहू शकता सर्वजण बिफोरच्या फोटो मध्ये 72 kg वेट आणि आफ्टरच्या फोटो मध्ये 10 kg वेट लॉस केलेला आहे सरांनी. येस सर. बिफोरच्या फोटो विषयी काय सांगू इच्छिता तुम्ही? हॅलो. हा येस सर, आवाज येतोय तुमचा प्रॉपर. हा बोला. हॅलो. कंटिन्यू करू शकता सर. बिफोरच्या फोटो विषयी काय सांगू इच्छिता सर तुम्ही? बिफोरचा फोटो हा मॅडम अगोदर काढलं होतं. म्हणजे वजन वाढलेलं होतं ना कंपनी ते असं आमच्या सरांनी म्हटलं फोटो काढायचं म्हणून फोटो काढला. पण खूप वजन वगैरे वाढलेलं होतं. आणि नंतर जे काढलं होतं आम्ही समुद्रामध्ये फिरायला गेलो होतो. त्यावेळेस फोटो काढलेला आहे. एक वर्षापूर्वीचा मॅडम. म्हणजे 6 महिन्यापूर्वी. पाहू शकता सर्वजण तब्बल 10 वेट लॉस केलेला आहे सरांनी. इट्स अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन झालेला आहे सर तुमचा. इथे मी सांगू इच्छिते हा वयोगट आहे सरांचा. व्यक्ती पर व्यक्ती सर्वांना वेगवेगळे रिझल्ट येऊ शकतात. येस सर. आपली आरोग्य फॅमिली जॉईन होण्याच्या नंतर तुमची लाईफस्टाईल काय काय चेंज केलं सर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मध्ये? सकाळचं 5:30 ला उठणे म्हणजे वर्कआउट वगैरे केल्यानंतर आपला आहार आहे ना, आहार मध्ये बदल केला. पहिलं कसं पोहे, वडापाव वगैरे असं खायचं बाहेरचं वगैरे. ते चेंज केलेलं आहे मॅडम सगळ्यात. पुन्हा जेवण म्हणा, सकाळचं उठणे वगैरे चेंज झालेलं आहे. येस येस येस. खूप छान असं लाईफस्टाईल मध्ये चेंज केलेला आहे सर तुम्ही. या सर्व बदलाचं श्रेय कोणाला देऊ इच्छिता सर तुम्ही? या सगळ्याच श्रेय म्हणजे आमचे ग्रेट कोच आणि सकस संतुलित आहार. ग्रेट कोचेसला श्रेय दिलेलं आहे सरांनी ते आणि वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन, जगातील नंबर 1 सकस संतुलित आहाराला दिलेला आहे. त्याचं आपल्या आरोग्य फॅमिलीतील नवीन पार्टिसिपेटला, नवीन सदस्यांना किंवा जुन्या सदस्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आपल्या आरोग्य फॅमिलीला? नवीन सदस्यांना एवढंच निशाण आहे, सकाळचं लवकर 5:30 ला उठून मेडिटेशन महत्वाचं आहे मॅडम. आपलं माइंड सेट करण्यासाठी मेडिटेशन महत्वाचं आहे. काही काही लोक काय होते, कॅमेरा ऑफ करून ते झोपते ते असे. ते सांगणं महत्वाचं. सकाळचं उठून जे व्यायाम, मेडिटेशन वगैरे पूर्ण नंतर वर्कआउट झाल्यानंतर अनुभव हे सर्वात महत्वाचे आहे मॅडम. हे फक्त सांगणं महत्वाचं आहे. येस 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 येस. जे लीडर्स, जे कोचेस चेअरिंग करत असतात, त्या चेअरिंग करलेल्या लीडर्सला नक्कीच दिसत असतं की कोण काय करत आहे. ओके. सो माइंडसेट हम्म. ठेवायचं आहे. सकाळी 5:30 ला 5:20 ला आपलं मेडिटेशन असतं, ते सर्वात महत्वाचं आहे. ओके. ते जर केलं आपण तर दिवसभर आपला माइंड फ्रेश असतो आणि आपला गोल सेट असतो दिवसभरात काय करायचे आपल्याला. ओके. थँक्यू. खूप छान असं तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला. पुन्हा 15-20 दिवसांनी नेक्स्ट टाइम तुमचा पुन्हा एकदा अनुभव शेअर करा. थँक्यू सर. मॅडमला बोलायचं होतं मॅडम 5 मिनिट. येस येस येस. बोलू शकता मॅम. मॅडमला बोलायचं होतं मॅडम. येस येस येस. गुड मॉर्निंग. इट्स गुड मॉर्निंग मॅम. आपला परिचय करून द्यायचा आहे. आपलं नाव सांगायचं आहे. आपण कुठून आहात, काय बॅकग्राऊंड काय करता आणि आपल्या ग्रेट कोचेसचे नाव सांगायचं आहे. माझं नाव रीता उद्धव पवार. मी फुरसुंगीतून बोलते. माझे ग्रेट कोच पतेकर सर, माझे मिस्टर उद्धव पवार सर, परमेश्वर सर आणि सोनाली मॅडम आणि मी गृहिणी आहे.
येस, ग्रेट कोचेस आहेत सर मॅम आपले. आणि पाहू शकता सर्वजण मॅम एक गृहिणी आहेत. येस मॅम. किती दिवसांपासून आपल्या फॅमिलीशी जॉईन झाला आहात आपण? मी आता 8 महिने झालेत. माझे मिस्टर